बुढे बा लक्ष देऊ नाही का कसं? आता मी नाही घरी, घर राखा जर असं, नाही तर मग चालले गावड्यावर येले. न बाबा मी घर सोडून कुठे जाणार अरे बा? घर सोडत नाही रे बाबा, या भाजीची घाण नाही सोडत मी, अटीच बसेला. तू काही टेन्शन घेऊ नको, जाय होय. माहित आहे तुम्ही असंच म्हणता, मला हुई चाट मारता तुम्ही, तिऱ्या मारता तुम्ही जास्त, लय शिकले तुम्ही. इकडे तिकडे पयाले. काय गळा कसा आहेस रे तू? मी जात नाही म्हटलं ना कुठे, अजिबात नाही जात. कुठे जागेवरच उठत नाही मी आता. जाय होय, तू एक काम कर. बरं अडीच राहता बसेल, नाही तर मग चालले घर सोडून. हो तू काही टेन्शन नको, जाय. बुड्यावर तर माझ्या खल्लून विश्वास राहील नाही, कधी मला चाट मारून काही सांगता येत नाही. बुडा किती सांगा ऐकतच नाही. काय रे तू? जाय बापा तिकडे, मी चाललो आता इकडे. मला बापा गावात येतो, एक चक्कर मारून कमलेली येतो भेटून. आता लई दिवसाला भेटलो नाही, हा मा राखणच असते, कुठे जाते काय करते. निकोय बापा सीसीटीव्ही सारखा मागच लागेला निकोय. बरं बापा तिकडे काशीन, मी करतो इकडे. आता चाललो मी आता कमलेली भेटायला बापा. लई दिवसाची भेटलो नाही मी, ओके आली बापा मला त्यांनी. आता हा घरी नाही आहे, थोडं घ्या आपलं सरकं करू, नाही तर मग हा घरी आला काही मिळत नाही. एका ठिकाणी बसायला लावतील, एखादा राखणच राहून राहिला, मग निक मागास लागला ते ना तुझ्या. चाल पोय आता. काय गळा मोठा चितच नाही लागून राहिला गळा माया. बोला का मला रुकरुकच वाटते रे. वाटते तुले खाज? खाज आली की बरोबर तुले रुक वाटते ना. भेटायची आठवण आली तुले. गडबड आहेच. काही नाही रे, काही नाही, भेटा गिटाचं काही नाही. पण माणसं मनाला वाटते थोडंसं रुक असं दिसलं फुलपाखरू की कसं थोडंसं प्रसन्न होती मन माणसाचं. सुदर्शीन रे बाबा, सारे सुदर्शीन, पण तू नाही सुधरत बाबा. डॅनी बसला बाबा तिथं, खरं गळा कसा बसला बा तू? याटम वाट पाहून राहिली तू तिकडे. तू मजा न घेऊ न गळ्या, याटम फॅटमचा नान सोडला ना म्या. कोणती याटम रे? आलाही लेखा झालाय सुरू. माहीत ठाऊक काही नसतील लेखाली. अबे मला नको शिकू ना तू, भोंग्या हातात आपण सोबती मी तुया. आणि मला सांगून राहिला का तू? अबे मी तुझ्या नसती वाकी पाहू ना गड्या. मला शिकवतो काय तू? मोठा यायला सांग बरं, काय आहे गड्या हात? हा काही बोलत राहायचं गड्या. अरे कोणती मजा न घेऊ बरं, फालतू त्याची जीवारी धुपूट मारते तो. तुला माहित नाही डॅनी कसा आहे तो. मजा फालतू घेऊन राहिलो त्याची. जाऊ दे, माहीत ठाऊक असल्यावर काल हिच्या म्हणाला जायला तू. ते बाप्पा मी काही मजा नाही घेत, जाऊ दे. कोणाचा फोन आहे रे बाप्पा हा आता? हॅलो, कमला बोलून राहिली ना, मला ओळखत नाही का तुम्ही? बोल ना कमला, काय म्हणतं? काही नाही ना बाबा, माझी तब्येत लय खराब झाली ना, तुम्ही येत नाही का पाहायला इकडे? तुम्हाला तर जशी काही माहिती फिकरच नाही बाबा. तुझी तब्येत खराब झाली का? बरं आलो, 10 मिनिटात आलो तोटीस. बस पोचलंच असं समजून जा. आलो. ॲटमचा फोन झालं सुरू. लैला मजनू गेले दोस्त चुल्यात. आता काही गप्पा नाही गोष्टी नाही, बस आता फोनवर चिटकेला गडी. लवकर या बा, मग माझी तब्येत लयच नाही खराब झाली ना, कसंच होऊन राहिलं मला. या बा तुम्ही लवकरात लवकर. बरं आलोच, तू काही टेन्शन घेऊ नको, आलोच मी, पोहेतच आलो. तर माझी तब्येत लय बिघडली आणि घरी पाण्याचा थेंब बी नाही. लवकर या बा तुम्ही. काय करा काय नाही, मला तर काही सुचून नाही राहिलं बा. या बा तुम्ही, तेवढं करा बा आता, लवकर याचं. बरं ठेव, तू फोन ठेव, मी आलोच. तुला का बाटल्या हाणून राहिला आमच्या तू? मस्त फोनवर चालू आहे गुलगुलू बोलणं. आम्हाला म्हणतो नाही ॲटम सोडली मी. कोणती ॲटम? बापा काहीच रे. आता तिचा फोन आला तर का तिच्याशी बोलू नाही काय मी? सांग बा तू, कसा माणूस हल्ले का? कोण दिले तुला जरा समजत नाही बा. त्याबद्दल नाही, पण अशी रिकामे कामं करू नको तू. तुझ्या वयाला सोबत नाही ह्या गोष्टी. त्या नाताचं लगून राहिलं. आधीमध्ये जर मधात काही घोर झाला ना बाबू, तर कसं डेंजर होईल नाही काम. घोराचं मन नको शिकवतो, काही घोर नाही होत. मी काय एवढा कच्च्या गुरुचा चला आहो काय? मी काय तसं करणारा माणूस आहो का? घोर देणारा माणूस आहो का मी? तू मला काही समजू नको, तू काय करायला लागतं मला बरोबर समजते. काय बा तू सांगून ऐकत नाही बा, कसं काही सांगता येत नाही बरं. कधी गडबड झाली तर भाऊ आपत्तीन माग. या वयात कसं जमणार नाही ना काही. एक तर एका कामाधामाली जाणं होत नाही यानं. काय खाऊ घालशील गोटे का? पुढे भादरून राहिला का? आता या वयात काय होत असते का काही बी? मोठी याची बोलायला नाही बरं. चाल बाप्पा चाललो मी. काय मोठा खरं बोलले कसा पुढे पोहत्या. त्या भाऊ पैकी सवय होईल आता, त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसूनच नाही राहिलं. उठला सुटला की वाळग. बाई बुड्याला बोलावलं मी ना पाणी आणायला, अजून बुडा येऊन राहिलं. टांग धुवायची राहिली मी. बुडा येऊन म्हटलं पाणी आणि टांग धुणं होईन म्हटलं माया. पण काय काही बुडा येते लवकर. बुडा आला की जरा वाकसलं तोंड करायला लागेल. कमले काय झालं? अचानकच फोन केला तुम्ही मला? काय सांगू बापा तुम्हाला, लय गडबड झाली ना मा पोटात. संडास लागली, डोकंही दुखून राहिलं खूपच. हो का? चाल मग लवकर दवाखान्यात जाऊन आपण. दवाखान्यात तुम्ही तुले? नाही बापा, दवाखान्यात नाही येत मी. अतिच चांगली होतो घरीच मी. तुम्ही फक्त की नाही 2 खांडे पाणी आणा बा आता. नाही का आता पाणी आणून ठेवलं नाही अजून? काय करू बापा, संडासले जाऊ परेशान आणू. त्या संडासात टाकायला पाणी नाही ना, म्हणून म्हणून राहिले तुम्हाला की पाणी आणा आता.
घाण होऊन राहिली ना माई. अटून अटलोक गेली की संडास, अटून अटलोक गेली की संडास. आता काय करू मी, कोणाला सांगू? बाबा लवकर 2 हांडे आणून द्या बा. आता संडास म्हणजे टाकायला तो संडास सगळा भरेला आहे. आता गेलं तर ठीक, लाज वाटते आता त्या संडास पाहायला की. वेड्याने कशी अवस्था झाली गड्या तुझी. संडास मध्ये पाणी टाकायला लागून राहिलं तुले. जाऊ दे आता बाबा, प्रेमासाठी करायला लागतात काही गोष्टी. बरोबर, मी देतो तुला हांडाभर पाणी आणतो. हा आणतो. हो बापा लवकर जा बरं, तुम्ही लवकर आणून द्या 2 हांडे पाणी. हो पाणी तर आणतोच मी, पण पाणी आणल्यावर आपण दवाखान्यात जाऊ बरं. पहिले पाणी आणा ना बापा. मग मला आता आली तर मग मी काय करू सांगा ना. आता वेळेवर जाऊ काय? पा आलीच म्हटलं, नाव काढलं तर मला आली. आता जा लवकर 2 हांडे घेऊन या आता. बरं जातो. पिटलला बुडा तसा जातच नव्हता ना, पाणी आणतच नव्हता बुडा. बुड्याले असंच करायला लागते. काही गोष्टी बुड्याकडून करून घ्यायच्या असल्या की नाही, असेच नाटकं करायला लागतात. आता चल माय बाई, जशी होती तशी आता ऍक्टिंग करायला लागेल. नाही तर अजून बुडा येईन म्हणेन हे तर चांगली धष्टपुष्ट आहे म्हणेन, हिला काय रोग आला. हो पुरी, मला एवढा हांडा भरू दे बरं, मग भरतो ती बाटली. बापा बुडे बा आली नाही तर नंबरला आले पाहून राहिले बापा तुम्ही. माई बकेट भरू द्या, मग भरता तुम्ही हांडा. म्हातारा माणसाला उभं करून ठेवता का पुरी? एक हांडाचा आहे मा, एवढा भरतो पटकन येऊन जातो. हा अशी काय कुणाली बापा? बाबाजी एक हांडा असो की 2 हांडा असो, पण मग आता माई बकेट भरतच आली ना. मग एक नेऊन आता एक अटी ठेवू काय? सारख्याच न्याय लागतील की दोन्ही. मग आता एक भरू द्या ना बापा. आता किती टाइम लागून राहिला. थांबा जरा शिक तुम्ही आता. बापा ही बाई बी गोष्ट घेऊन नाही राहिलं. अजून कोणी आलं तर म्हणून बुडे बाका पाणी नेऊन राहिलं. घ्या फत कसं आपल्या गावात जास्त चौकाच्या जास्त करतात लोक. एक तर भरू देणे एक हांडा असता मा उसाक असता, पटकन भरतो जातो बाबा. हांडा भरू नका बापा. माय झाल्यावर भर जा. किती भरता मग तर. बापा डॅनी तुम्ही कधीपासून पाणी भरायला लागले बापा? हांडाच घेऊन आले डायरेक्ट नळावर. पूर्वहिनी घरी पाण्याचा थेंब नाही, आणि नातू पाणी आणत नाही. मग मी काय करू बापा? पाणी प्याली नाही बा घरी. आलं बाबा हांडा घेऊन. या बाईले म्हटलं बाबा एक हांडा भरू देते, हे बाई बी भरून नाही देऊन राहिली बाबा. मला अटीचं थांबून ठेवलं बा या बाईनं. सांगा बा वहिनी या बाईले. तुमच्या घरीच नेऊन राहिले बापा पाणी की दुसऱ्याच्या घरी नेऊन राहिले? तर बापा तुम्ही नळावर कधी दिसत नाही. आणि हा हांडाही मला वेगळा दिसून राहिला. हा कमलीच्या घरचा हांडा दिसून राहिला मला. अरे हे बांडबावरी का मापच काय करते का रे? नाही हो वहिनी, तसं काही नाही बापा. हांडा मायाचा, कमली फमलीचा काय काय बाबा कोणाचं नाव घेता का? हे बाबा तू काही नका नाव घेत जा बाबा. एक हांडा भरू द्या बाबा. हो बाई बाबा हांडा लावू बरं. बापा 2 मिनिटात आता मी बकेट भरते. मग भराने किती भांडे भरता तुम्ही तर. माझी यार हे लयच तुऱ्या झाली काही. हांडाने भरू देऊन राहिली मुले. इले झटका जागा लागते वाटतं माया. लय रंग करू राहिली ही बी. थांबा ना बापा. आता एवढा काय तुम्हाला घाई होऊन राहिली बापा पाणी न्यायची? कोणी वाट पाहून राहिलं का घरी? नाही वहिनी, आपली काही कोणी वाटगीट पाहत नाही. पण मग कसं झटकन पटकन कसं बाहेर उभं राहणं बरोबर नाही ना. लोक मग कसं काही 2 लावतात ना. असं आहे ना, बरं गाव आहे नाही. वहिनी या पोरीला सांगा बा एवढं हांडा द्या म्हणा बा भरून. कसं बाईत माणूस सोबत नाही ना. उभं राहणं बरोबर नाही. थांबा ना बापा 2 मिनिटं. आता 2 मिनिटांना काय होऊन राहिलं? लोक थांबलेस की नाही? आता तिची बकेटही भरत आली. बापा बुडे बा भरा आता. किती हांडे भरता तुम्ही तर. लय घाई झालती बापा तुम्हाला. बुडे तर माय बाई जवळ सुद्धा बकेट भरून नाही नेऊन राहिले. एवढा नांदा लावून राहिला. माय हांडा लावा बाई, माय हांडा लावा बाई. तर बापा झटकन भरतो बापा, निघतो अटून. आता थांबेल पुरत नाही आता. माय बाई बुड काय खोटं बोलते एवढं बुड. जसं काही बुड्याला वाटते की कोणाला माहितच नाही काही. कमलीचा हांडा होता तो. आता मी का कमलीच्या हांड्याला ओळखत नाही काय? म्हणते मा घरचा हांडा होता. लय हुशार आहे बुड हे. आजीबाई हा बुडा तर मला कधी दिसत नाही बापा नळावर. आज बरं आला बुडा हांडा घेऊन. ते काय सांगू माय बाई, त्या बुड्याचा शाळेचा हांडा आहे तो. शाळेचा हांडा? मला काही समजलं नाही बापा हे. माय त्या बुड्याची ऍटम आहे ना, ऍटम. त्या ऍटमच्या घरी नेऊन राहिला ते पाणी. ते बुडा का घरी पाणी भरते काय? ते बुडा तर नाताचा जीव घेते. एक हांडा नाही नेत घरी. पाय ना आता ऍटमच्या घरी कसा पाणी नेऊन राहिला तर. माय या खेकड बुड्याची बी ऍटम आहे का माय बाई? कोणाचे ऍटम होतात काय सांगा बापा. पोरी जसे समजतं तू की नाही तसं ते डंगर नाही बरं. लय चालू आहे ते डंगर. अरे माय बाई मला तर आजच माहित पडलं. डंगरे डोंगऱ्याचे बी लफडं असते बापा. चाल माय बाई भर पाणी भर बरं. काय पाटील राजा तुम्हाला एवढे मोठे माणसं तुम्ही, तुम्हाला शोभलं नाही राजा हे? त्या मधुर राजा शांतारामचा मधुर होता तो बाण्या, आणि तुम्ही राजा तुमच्याकडे ठेवला बा. अरे बबन भाऊ, मी काय त्याच्या घरी गेलतो का? मी त्याला सांगायले अरे तू मा घरी आला काम मागे, मले गरज होती म्हणून मी दिलं झाले. ट्रॅक्टर ड्रायव्हर बनवला मी त्याले. असं नसते पाटील, पण गावातलं काम असते, असं करू नये. बरोबर आहे का ते? तुम्ही सांगसान का बबन भाऊ मला असं करू नये म्हणून? तुम्ही तर साऱ्या गावाच्या कैला आहे काम करता. मग तुम्हाला ते समजत नाही का की आपण गावात कै लावू नये, भांडणं लावू नये, अगोपणा करू नये? ह्या गोष्टी कोण नाही समजत तुम्हाला? काय मग हे आम्ही बोललो की नाही, असे लोक आम्हाला टोचून बोलतात. मग आहे का बोलायला की सांग रे बाच्या ते. तुमचं तुम्ही बाबा, मला काही घेणे देणं नाही. तुमचं काय आहे तर तुम्ही चालल्या दोघायचं नाही जुगलबंदी. पाटील तिकडे पाहणं, तिकडे पाहणं. बुडा पाणी कसं भरून राहिला. काय बुडे बा, काय दिवस आले हो बापा, पाणी भरा लागून राहिलं तुम्हाला.
वाटलं माझा राडीच जात नाही का आज गेलीच आडवी. हा हे पोरे विचारल्याशी राहतच नाही तुम्हाला. काय राजा बुडूबा या वयात बेकार हालात बा तुमचे. पाणी भरायला लागून राहिलं राजा. काय गड्या काय बोलून राहिला तू लाज लावण्यासारखा. मला पाणी लागत का. अंग धुवायला पाणी लागते, संडासले पाणी लागते, कपडे धुवा लागतात. माघारी का बाईकी आहे का पाणी भरायला. मला भरा लागेल नाही तर कोणाला भरा लागेल तर. पुढं मग जिंदगीतलं हांडा घेऊन दिसलं नाही, पण आज दिसलं बा. काहीतरी शाळा आहे पडा. हो त्या बबन भाऊ ॲटमच्या घरी चालवलं हिन पाणी बुड्यानं. बुडूबा जवान सारखा जवान एवढा नातू तुमचा, त्याला सांगायला पाहिजे ना. या हे वय आहे का तुमचं. हांड्यानं पाणी वाय ना. हा पडले झडले हातपाय मुडीन ना बापा. कोण्या भावात जाईन तो एक हांडा. बाबा पाटील ऐकत नाही ना सांगून. काय करू मी. हंड्यास आला माझीव. सांगू सांगू किटकारलो मी बाबा झाले. कोणतीच गोट माई ऐकत नाही तो. त्याला सांगितलं साबण आण बाबू कपडे झाले ती आणत नाही तू. मला जा लागते त्याला गोष्टी करायला. बरोबर बरोबर न्या बापा पाणी न्या घरी. तुम्हाला ओझ होऊन राहिलं पण आरामशीर जा बापा. हो 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 पाटील. बापा सटक लवकर आता. हाल बेकारात बा बुड्याचे. बुड्याला पाणी आणा लागून राहिलं बा. पाटील काही ना काही शाळा आहे ना, झोला आहे काहीतरी. दाल में कुछ काला काला आहे. आपल्याला काही घेऊन देत नाही. पाटील तिकडे पाहा ना. पाणी तिकडे पाहा. अरे बाबा काय दोघं आजी नात्यानं काय कॉम्पिटिशन लावली का हो पाणी भरायची. आबा निराला पाणी, तू निराला पाणी. पाटील काही बोलून राहिले मग आबा का पाणी नो बापा. मीच तर नेत असतो घरी पाणी. बापा येईल विचार. आताच गेला आमच्या आबा हांडा घेऊन. अरे बा झाबरू आताच गेला ते आबा हांडा घेऊन. या बुड्यान कुकडे नेलं बाबा पाणी. घरी तर काही आणलं नाही. मी आलो बाबा हांडा घेऊन. नेलं असेल बा पाटील पाणी आबानं. घरी पाणी नव्हतं ना. काय लेका झाबरू या वयात का त्या बुड्याला त्रास देऊन राहिला बा तू. पाणी भरायला लावून राहिला लेका. पडला झडला बुड्या तर कोण्या भावात जाईन ते. काय हो पाटील मी काल सांगू बा बुड्याला पाणी हो बा. आता कसं नशीन पाणी तर गेला असेल बुडा हांडा घेऊन. नाही तर मीच तर पाणी भरतो. लक्ष देत त्या बुड्याकडे. हो पाहतो बा पाहतो. बुड्यानं हांडा कोकडे नेला भरून. हे पास लागेल मला. बुडा घरी गिलासभर पाणी न्या ना. मुंशीराम यंदा पेरणी पाणी काय लाईन आहे. बघता अजून तर पाणीच पडलं नाही बा. काय पुढचा विचार करतो बा. पाणी पडल्यावर पाहू आता. पोर आहे बाबा एकदम चकदम असते. तुला काही विचार करायचा काम नाही बाबा. सटकन गेला तो काल आणले बीज होय. आम्हाला सहायचं झमझम माशा मारा लागतात बा. पाहिजे आपल्याला कोणी 5 रुपये सगळ्यांनी देत असेल तर यंदा पेरणी सोय नाही आपली. शांताबाई भेटणं. शांताबाई देते 5 रुपये शेकड्यानं. लावणं मिळेल तिकडे. तूच पाहिजे गड्या दे ना आपल्याला 5 रुपये सगळ्यांना काढून मग भेटणं शांताबाईली. मा मिळत नाही ना. ते वावर आहे ना आमचं. धुऱ्याचं माचून चालते आमचं. ते कसं मग ते आमचं वादावादी काम आहे थोडंसं. म्हणून मी कसं जात नाही बा तिच्या घरी. तू पाय बा काय मी दुरस्ता दाखवला. बरोबर आता पाहा लागेल बा मला. कोणतरी हाताशी पकडाच लागेल मग. कसं माही मिळत नाही तडसा. आपण कधी त्याच्यासोबत व्यवहार नाही करेल ना. व्यवहार करायचा असला मग कसं विश्वास राहते माणसाले. आपल्याला काऊन विश्वास करणार आहे बाबा ते. काय करायला लागते विश्वासाचं. 5 रुपये शेकड्याने या जाणते ते पैसे का फुकात देऊन राहिली काय. अरे बाबा तिकडे पाहा ना. तिकडे पाहत मी. काय रे बापा रे हे तर पाणी भरून द्या रे कामाला. बाबा खांड खराब उभी आहेत रे. काय बुडे बा पाणी आणलं काय. हो गड्या पाणीच आणलं. ए माय बाबा ते काय बोले बा. प्रेमात सारच करायला लागते आई. पाणी भरा लागते. मग पाहिजे दुसरी करसान काही. कसं गड्या हो तुम्ही जास्त शिल्लक बोलता का रे. मी काही बोललो तर मग तुमची आग होईल ना. कसं तुमचं काम तुम्ही करा आम्हाला करू द्या. नाही बुडे आम्हाला काय करायला लागते बाबा. पाणी भरा की कपडे धुवून द्या. आम्हाला काय करायला लागते. तुमचं तुम्ही पाहा बापा. हो मा मी करीन काय करायचं आहे तर. तुम्ही नका शिकू मले. बोलायला पुरत चाल लोक निसटून आता. तोंड घाल लोकांच्या जागा तुझं दिसून नाही येईल. मा प्रेम पचून नाही राहिलं नाही येईल बाबा नी. आता काही लागला नाही नांदी मुंशीराम भाऊ. ते प्रेमान बापा. प्रेम उतू येईल बुड्याचं. जी जानशी प्रेमान कमला बुड्याचं. प्रेमात काय पाणी भरा लागेल. बुडीचे कपडे धुवा लागते ना. सारच करायला लागते प्रेमात. बुडी म्हणीन तसंच. घरी झालं हा बुडा गिलासभर पाणी नेत नशील. आणि वाटी बापा हांड्यानं पाणी होऊन राहिला. सांगा आता या वाय शोभते काय बुड्याले. पडला झडला हातपाय मुडती नाही बुड्याचे. ते आपल्याला काय घेणे देणं आहे बाबा. त्याचं पापून नेते तो पाहत नाही कसा उलटा बोलते तो बुड्याचा. सारखं बोला द्यायची तर. चला मुंशीराम भाऊ चला. आपल्याला करायला लागत बापा. कमला आणला मी हांडा आणला पाण्याचा. कुठे ठेवू पण ठेवा मा डोक्षा. बिमार बाईली विचारून राहिले का तुम्ही. ठेवा ना बापाच्या संडासाच्या जवळ. ते सांगा लागते तुम्हाला. बाबा कमली तू कशी बोलतो वा. साधं विचारून राहिलो मी तुला की हांडा कुठे ठेवा. आता मला माहिती आहे का अटी ठेवत असता एक ठेवत असतात. सरळ सांगायला काय होते तुला. डोक्षा आहे ठेवा. अशी नको बोलू बा माझ्यासोबत तू. अशी बोलली मला राग दे मग. तुम्ही विचारूनच तसे राहिले ना. आता ठेवा ना बाबा कुठे बी. ते काही विचारायची गोष्ट आहे का हांडा कुठे ठेवू म्हणून. बरोबर मी ठेवतो हांडा. पण तू लवकर तयारी कर बरं. दाखवण्यात जो आपण कसं असं पडेल आहे ना. बरोबर नाही ना. काही गडबड झाली तर अजून घर. पाहू ना बापा. पाहू दवाखान्यात जायचं. मी ना आता हळद चुन्याची गोळी घेतली. पडेनच फरक आता. तुम्ही की नाही पहिले हांडा आणा बा एक भरून. हांडा म्या डोक्याच्या खाली उतरवणार म्हणते दुसरा हांडा आणावी. सांगा किती चॅप्टर आहे का. पाणी भरून घेते का पण तू माझोडू. हो आणतो ना दुसरा हांडा आणतो ना भरून. तुला काहीच त्रास देत नाही मी.
पण मग तू आता अशी पळेल नको राहू बा. आणि त्या चुन्याच्या आणि हळदीच्या गोळीनं काही होत असते का? गेला तो जुना जमाना. आता दवाखाने निघले ना बापा, खसपणी कसं इंजेक्शन मारून आणू ना. हा चाललं. हो जुना जमाना गेला बापा, पण आपण जुनेच आहो ना, आपल्याला त्यालाच फरक पडते. इथल्या का हे बिमार असली तर मा मेळ होते ना. कसं करावं म्या? इथल्या का बेकार नांद झाला आता. हा मोठ्या आशेनं आलं तोडलो आणि ही अशी पोळेल आहे आता. बापा आणतो तुला दुसरा हांडा. मित्र हो, बुडं लावला आता मी चांगलं कामी. तुम्ही कसं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून घ्या पटकन चॅनल.